चला मित्रांनो, भारतात ज्या ज्या सीमा आहेत त्या सीमाबद्दलची माहिती घ्यायची। या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पाकिस्तान आहे, या बाजूने अफगाणिस्तान आहे, या बाजूने चायना आहे, या ठिकाणी नेपाळ येतोय, या ठिकाणी भूतान आहे, या बाजूला म्यानमार आहे आणि या ठिकाणी बांगलादेश आहे। 7 देशाच्या भारताला सीमा लागतात। या सीमापैकी या ठिकाणी पाकिस्तानला जी सीमा लागते या सीमेचं नाव आहे रेड क्लिफ लाईन। ही रेड क्लिफ लाईन जी आहे ही रेड क्लिफ लाईन 1947ला स्वातंत्र्य वेळेस भारताची ज्यावेळेस फाळणी झाली त्यावेळेस निर्माण करण्यात आली होती। हा माउंट बॅटनचा कालखंड येतो असतो। माउंट बॅटनच्या कालखंडात निर्माण करण्यात आलेली ही टोटल 33 ते 23 किलोमीटर लांबीची येत असते बघा। भारतातला गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर आणि लडाख या 3 राज्य आणि या 2 केंद्रशासित प्रदेशांना लागते। ठीक आहे। तर रेड क्लिफच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीने स्थापन केलेली निर्माण केलेली ही सीमा होती, म्हणून तिला रेड क्लिफ लाईन असं नाव पडते बघा। मग आता सध्या भारत पाकिस्तानचे या सीमेवरून काही वाद आहेत का? तर हो, वाद कुठले कुठले ते लक्षात घेऊ। या ठिकाणी 24 पॅरेलल रेषेचा वाद येतो बघा। हा वाद या पट्ट्यामध्ये येतो असतो। ठीक आहे। दुसरा वादाचा मुद्दा आहे की सिंधू पाणी वाटप करार। सिंधू नदी आणि त्यांच्या उपनद्यांचं मिळून या ठिकाणी पाणी वाटपाचा एक करार झाला होता 1960ला, ज्याला सिंधू पाणी वाटप करार म्हणायचं। या करारानुसार असं ठरवण्यात आलं होतं की सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या 6 नद्यांचा पाणी वाटपाचा करार करण्यात आला। सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज। लक्षात, यातल्या पहिल्या ज्या 3 नद्या आहे या पश्चिमेकडच्या 3 नद्या मानल्या जायच्या आणि पुढच्या 3 नद्या पूर्वेकडच्या 3 नद्या मानल्या जातात। पश्चिमेकडच्या 3 नद्यांचं 80% पाणी पाकिस्तानने वापरावं व 20% भारताने वापरावं व पूर्वेकडच्या 3 नद्याचं 80% पाणी भारताने वापरावं व 20% पाकिस्तानने वापरावं। अशा प्रकारचा करार 1960ला झालेला आहे, ज्याला सिंधू पाणी वाटप करार म्हटलं जात असतं। या कराराची समीक्षा करण्याची मागणी नुकतीच भारत सरकारच्या वतीनं नितीन गडकरी यांनी केलेली आहे, त्यामुळे आता याची समीक्षा परत केली जाणार आहे। तर हा एक मुद्दा या ठिकाणचा आहे। दुसरा मुद्दा 24 पॅरेलल रेषेचा मुद्दा येतो असतो बघा। आणि तिसरा मुद्दा आहे दहशतवादी जे काही या ठिकाणी कृत्य आहेत, पाकिस्तान जो काही दहशतवादी भारतात पाठवतोय, हा एक मुद्दा या ठिकाणचा येतो असतो। आणि त्याचबरोबर जम्मू काश्मीरचा जो काही मुद्दा आहे, पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा आपण म्हणतो त्याला, इथून हा एरिया सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे। पाकव्याप्त काश्मीर म्हणतो आपण याला। तर हा पाकव्याप्त काश्मीरचा एक भाग या ठिकाणी आपल्याकडे घेण्याचा आहे। तर हे काही सध्याच्या समस्या या ठिकाणी येतात बघा। तर ही झाली रेड क्लिफ लाईन। आता पुढची येत असते अफगाणिस्तान सोबतची जी रेषा आहे। आता ही रेषा ते 106 किलोमीटर लांबीची फक्त। आता हिला म्हणायचं इथं अफगाणिस्तान आहे, बरोबर आहे। अफगाणिस्तान बाबतची जी सीमा आहे आपली त्याला म्हणायचं ड्युरॅन्ड लाईन। ही ड्युरॅन्ड लाईन 1891च्या कालखंडात निर्माण करण्यात आलेली। हा लाउन्सडाऊनचा कालखंड येतो, लॉर्ड लाउन्सडाऊन। ठीक आहे। तर 106 किलोमीटर आलेली अगोदर ही टोटल ही ड्युरॅन्ड रेषाची बघा, पाकिस्तानला मेजॉरिटी लागलेली आता ती। तर अफगाणिस्तानसोबत सध्या वादाचे आपले मुद्दे फारसे नाही बघा। त्याचं कारणच हा आहे की हा पट्टा जो आहे हा सध्या पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जात असतो, त्यामुळे आपलं डायरेक्ट संबंध त्या ठिकाणी सध्या तरी नाही। ठीक आहे। त्याच्यानंतर पुढची जी सीमा आहे ती चायनाला लागून असलेली, हा या ठिकाणी चीन आहे। चीनला लागून असलेली सीमा इथून सुरुवात होते बघा अशी। ठीक आहे। लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ठीक आहे, इथं सिक्कीम, ठीक आहे, आणि इथं इथपर्यंत अरुणाचल प्रदेशला। तर अशी ही टोटल 3488 किलोमीटर लांबीची सीमा येते बघा। भारताच्या 5 राज्यांना लागलेली आहे, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश। ठीक आहे। तर या रेषेला नाव देण्यात आलेले आहे मॅकमोहन रेषा, मॅकमोहन सीमा किंवा मॅकमोहन रेषा म्हणतो आपण। आलं लक्षात? तर ही मॅकमोहन रेषा या ठिकाणी
1905 ते 1914 या कालखंडामध्ये मॅकमोहनच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं तयार केलेली आणि लॉर्ड कर्झननं यासाठी पुढाकार घेतला होता. लॉर्ड कर्झनच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेली सीमा म्हणून ओळखल्या जाते बघा. पण ही सीमा त्या कालखंडात तिथं चायना नव्हता. त्या कालखंडात या ठिकाणी तिबेट नावाचा देश होता. त्याच्या पलीकडे चायना आहे बघा. पण 1959ला चायनानं तिबेट काबीज केलं आणि डायरेक्ट चायनाची सीमा भारताला येऊन मिळाली. ठीक आहे. हालाकी आपण जी काही मॅकमोहन रेषा तयार केली, इंग्रजांनी तिबेटसोबत करार केला होता आणि यातून ही मॅकमोहन रेषा दोघांच्या संमतीनंतर तयार करण्यात आलेली. मग आता चायना सध्या काय करतोय? चायनाला सध्या ही मॅकमोहन रेषा मान्य नाही, नंबर 1. नंबर 2, चायनाचं म्हणणं आहे पूर्ण अरुणाचल प्रदेश आमचा आहे. ठीक आहे. नंबर 3, त्यांचा लडाखवरती सुद्धा या ठिकाणी हा लडाखचा भाग त्यांचा वाटतोय. तर अशा पद्धतीनं या भागामध्ये आणि त्याच्यानंतर भूतान, भारत आणि चायनाच्या दरम्यान या ठिकाणी डोकलाम नावाचा एरिया लागत असतो. या डोकलामवरती सुद्धा त्यांचा दावा आहे बघा. तर चायना तसा विस्तारवादीची पहिल्यापासून वेगवेगळा प्रदेश काबीज घेण्याचंच काम या ठिकाणी चायना करत आलेलं आहे. तैवानवरती सुद्धा लक्ष आहे. उत्तर जो काही दक्षिण चीनी समुद्र जो आहे त्याच्यावर सुद्धा त्यांचं लक्ष आहे. लडाखच्या या भागावर सुद्धा त्यांचं लक्ष आहे. ठीक आहे. नेपाळचाही 1-2 जिल्ह्याचा भाग त्यांनी ताबीज करून टाकलेला आहे बघा. तर अशा पद्धतीने हे चायनाचे या ठिकाणच्या या घटना थोडक्यात लक्षात घेतल्या पाहिजे आपण. तर या पद्धतीने हे वाद इकडचे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बांगलादेश बाबत आपली जी सीमा लागते ही सुद्धा रॅड क्लिफ लाईनच आहे. कारण बांगलादेश अगोदर पूर्व पाकिस्तान होता. ठीक आहे. नंतर 71ला बांगलादेश नावानं या ठिकाणी स्वतंत्र देश म्हणून जगाच्या नकाशावर तो प्रकट झालेला आहे. मग आपली जी सीमा आहे तीच राहिलेली रॅड क्लिफच्या अध्यक्षतेखालच्या समितीने तयार केलेली. त्यामुळं इथे रॅड क्लिफ समिती येते, इथे रॅड क्लिफ समिती येते. पाकिस्तानबाबतच्या सीमेचं नाव पण रॅड क्लिफ आहे. बांगलादेशबाबतच्या आपण सीमेचं नाव रॅड क्लिफच आहे. आता बांगलादेशबद्दल या सीमेबद्दल वाद काय आहे ते लक्षात घेऊ. इथं पहिला वाद हा आहे की गंगा नदीवरती या ठिकाणी जो काही फरक्का नावाचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या पाणी वाटपावरून एक तर वाद आहे. नंबर 2, सिक्कीममधून जी तीस्ता नदी येते, ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी, या तीस्ता नदीच्या पाणी वाटपाचा वाद येतो. नंबर 3, बांगलादेशी घुसखोरांची जे काही भारतामध्ये घुसखोरी होती बांगलादेशी लोकांची, तर हा घुसखोरीचा एक मुद्दा महत्त्वाचा येतो असतो. नंबर 4, इकडून ब्रह्मपुत्रा आणि इकडून गंगा नदीने आणलेला गाळापासून जो काही त्रिभुज प्रदेश तयार झाला, यापैकी काही त्रिभुज प्रदेश म्हणजे 40% त्रिभुज प्रदेश भारतात आहे, उरलेला 60% बांगलादेशमध्ये. तर या त्रिभुज प्रदेशातूनच पुढं नदीने आणलेला गाळापासून बेटं तयार झालेली, याला म्हणायचं न्यू मूर बेटं. या न्यू मूर बेटांच्या वाटणीवरून सुद्धा भारत बांगलादेशच्या दरम्यान तंटे चालू असतात बघा. तर भारत बांगलादेशच्या दरम्यानचे जे तंटे आहेत हे तंटे हे 3-4 महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे आपण. आता राहिला प्रश्न नेपाळसोबतचा सीमा आणि भूतानसोबतची आणि म्यानमारसोबतची. या ठिकाणी काही सीमा तयार करण्याकरता एखादी समिती स्थापन केलेली नव्हती. इथं नैसर्गिक सीमा ठरवण्यात आलेले आहे, ज्याच्याबद्दल ना त्यांनी वाद घातलेला ना आपण वाद घातलेला आहे. आणि या सीमा म्हणजेच हिमालयन डोंगररांगाची सीमा आहे. आलं लक्षात. इथं मध्य हिमालयन डोंगररांगाच्या उत्तरेकडं नेपाळ आहे, अलीकडं या ठिकाणी भारत येतो असतो बघा. आलं लक्षात. तर त्याच पद्धतीने इथं या ठिकाणी पलीकडं भूतान आहे, अलीकडं भारत आहे आणि इकडं या पूर्वांचलच्या ज्या डोंगररांगा आहे या पूर्वांचल डोंगररांगेच्या पूर्वेकडे म्यानमार आहे, अलीकडं भारत आहे. तर डोंगररांगेमुळं या सीमा एकमेकांचं या ठिकाणी देशाचं विभाजन करण्याचं काम करतात बघा या डोंगररांगा. आणि त्यामुळे त्या ठिकाणी काही एखादी समिती स्थापन करून काही सीमा ठरवण्याची गरज पडलेली नाही. तर ह्या 3 सीमा लक्षात ठेवा, रॅड क्लिफ लाईन, ड्युरॅन्ड लाईन आणि मॅकमोहन रेषा. ठीक आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे हे बघा, ड्युरॅन्ड लाईन 1891-92च्या कालखंडामध्ये निर्माण झाली. भारत अफगाणिस्तान दरम्यान 106 किलोमीटर लांबीची आहे. मॅकमोहन रेषा भारत चीन दरम्यान आहे, 3488 किलोमीटर लांबीची आहे. रॅड क्लिफ लाईन भारत पाकिस्तान 3323 किलोमीटर लांबीची येते. आणि रॅड क्लिफ लाईन भारत बांगलादेश दरम्यान 4096 किलोमीटर लांबीची आहे. आलं लक्षात. तर असा हा चार्ट एकदा पाठ करूनच टाका, म्हणजे हा एक मुद्दा तुमचा मिटून जातो. आता पुढचा मुद्दा येतो प्रमुख खाडी. अलग करणारा प्रदेश कुठला कुठला, त्या अलग करणाऱ्या भागाची नावं या ठिकाणी लक्षात घ्यायची आपल्याला. ठीक आहे.
तर अलग करणारा जो प्रदेश आहे तो अगोदर लक्षात घेऊ. अलग करणारा प्रदेश दक्षिणेकडचाच जास्त आहे बघा. ठीक आहे, भारताचा हा दक्षिणेकडचा पार्ट येतो. ठीक आहे, अंदमान निकोबार बेटे या बाजूला येतात बघा. अगोदर ही बेटे लक्षात घेऊ आपण. या ठिकाणी अशी अंदमान बेटे येतात बघा. लक्षात. आणि पलीकड जी बेट आहेत ही इंडोनेशिया नावाचा देश आहे. ठीक आहे, इंडोनेशियातलं सुमात्रा नावाचं बेट लागत असतं इथं. इकडं कोको बेट लागत असतात. ही कोको बेट आहेत. ही अंदमानची बेट लागत असतात बघा. ठीक आहे, अंदमान आणि निकोबार जी आहे ते 10 अक्षीवृत्ताने वेगळे होतात. 10 अक्षीवृत्त उत्तरेकडचं. उत्तरेकडच्या बेटांना म्हणायचं अंदमानची बेटं, दक्षिणेकडच्या बेटांना म्हणायचं निकोबारची बेटं. आता अंदमानमध्ये पण 3-4 बेटं येतात. याला म्हणायचं उत्तर अंदमान, हे येतं मध्य अंदमान, हे येतं दक्षिण अंदमान आणि हे येतं लहान अंदमान. इकडे निकोबारची सुद्धा या ठिकाणी 3 बेटं लागतात. कुठली कुठली? कार निकोबार, मध्य निकोबार आणि ग्रेट निकोबार. आलं लक्षात. मग इथं पण सामुद्रधुनी लागते बघा. या सामुद्रधुनीचं नाव आहे ग्रँड सामुद्रधुनी. तर ग्रँड सामुद्रधुनीना इंडोनेशिया आणि भारत वेगवेगळे होतात बघा, किंवा ग्रेट निकोबार बेटं आणि सुमात्रा नावाचे बेटं अलग होतात. ठीक आहे, अंदमान आणि निकोबार 10 अक्षीवृत्तांना अलग होतात बघा. यांना अलग करणारा एरिया आपण लक्षात घेत चालायचं बघा. 10 अक्षीवृत्तांना कुठला भाग अलग होतो? अंदमान आणि निकोबार असं म्हणा, किंवा लहान अंदमान आणि कार निकोबार बेटं अलग होतात. ठीक आहे, दक्षिण अंदमान आणि लहान अंदमान यांच्या दरम्यान इथं जर बघितलं तर जी काही पास आहे जहाज जाण्या येण्यासाठी, याला म्हणायचं डुंकन पास. लक्षात. डुंकन पासनं मग लहान अंदमान आणि दक्षिण अंदमान एकमेकांपासून अलग होतात. मध्य अंदमान आणि कोको बेट यांच्या दरम्यान जर बघितले आपण तर कोको सामुद्रधुनी. कोको सामुद्रधुनीने कोको बेट जी आहेत ही बेटं येतात म्यानमारची. लक्षात. आणि ही बेटं येतात भारताच्या मालकीची. यांना अलग करणारी एरिया म्हणजे कोको सामुद्रधुनी. तर यांना अलग करणारे हे एरिया लक्षात घेत चालायचे. इथं भारत आहे, इथं श्रीलंका आहे. यांना या 2 पाण्याच्या चिंचोळा पट्ट्यांना जोडणारा जो काही पाण्याचा चिंचोळा पट्टा आहे, 2 मोठ्या जलाशयांना जोडणारा, याला म्हणायचं पाल्कची सामुद्रधुनी. तर पाल्कची सामुद्रधुनी कुठे आली? भारत श्रीलंकेदरम्यान. आणि इथंच मन्नारचे आखात पण येत असतं बघा. ठीक आहे, तर हे मन्नारच्या आखाताचा एरिया आहे. आता इकडे येतो लक्षद्वीप बेट. लक्षद्वीप बेटं अशी 3 आहेत बघा. हे गोलाकार आहे असे. इकडं पण बेटं आहेत अशी. ठीक आहे, 8 अक्षीवृत्ताच्या उत्तरेकडे जी बेटं लागतात ती भारताच्या मालकीची बेटं आहेत. ही आमनद्वीप, लक्षद्वीप मिनी काय म्हणतो. इकडं खाली मालदीव नावाचा देश लागत असतो बघा. ते इथं मालदीव देश आहेत. लक्षात. इकडं ही लक्षद्वीप बेट आहे. लक्षद्वीप बेटामध्ये 3 बेटं आहेत बघा. सर्वात उत्तरेकडच्या बेटाचं नाव आहे आमनद्वीप, त्याच्या दक्षिणेकडच्या बेटाचं नाव आहे लक्षद्वीप आणि त्याच्या दक्षिणेकडच्या बेटाचं नाव आहे मिनिकॉय. ठीक आहे, तर मिनिकॉय आणि मालदीव यांना अलग करणारे सामुद्रधुनी कुठली आहे? 8 अक्षीवृत्ताची. आणि 9 अक्षीवृत्तांना 9 अक्षीवृत्तावर मिनिकॉय आणि लक्षद्वीप एकमेकांपासून अलग होतात. तर एवढे अलग करणारी एरिया लक्षात ठेवायचे बघा. हे बघा काय काय? 8 अक्षीवृत्त मालदीव आणि मिनिकॉय यांना अलग करते. 9 अक्षीवृत्त मिनिकॉय आणि लक्षद्वीपला अलग करते. 10 अक्षीवृत्त अंदमान आणि निकोबारला अलग करते म्हणा, किंवा कार निकोबार आणि लहान अंदमानला अलग करते म्हणा. डुंकन पास यांनी दक्षिण अंदमान आणि लहान अंदमान अलग करण्याचं काम होतं. कोको पास कोको बेटं आणि अंदमानची बेटं अलग करण्याचं काम होतं. ग्रँड सामुद्रधुनी यांनी इंडोनेशिया आणि भारत अलग होण्याचं काम होतं, किंवा ग्रेट निकोबार आणि सुमात्रा बेटं अलग करण्याचं काम केलं जातं. पाल्कची सामुद्रधुनी भारत श्रीलंका दरम्यानचा चिंचोळा पट्टा आहे.
आणि इथं मन्नारचे आखात ते भारत श्रीलंका दरम्यानच. तर एवढे मुद्दे लक्षात ठेवा. लक्षद्वीप आणि इकडं केरळ यांच्या दरम्यान इथं लक्षद्वीपचा समुद्र येत असतो. हा हे लक्षात असलं पाहिजे आपल्या. हा लक्षद्वीप सागर येत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे अलग करणारा प्रदेश आहेत. या अलग करणाऱ्या प्रदेशाबद्दलची माहिती इथं लक्षात घ्यायची बघा. हे बघा काय 8 अंश चॅनल मालदीव आणि मिनी काय अलग करण्याचं काम केलं जातं. 9 अंश चॅनल लक्षद्वीप आणि मिनी काय अलग करण्याचं काम केलं जातं. 10 अंश चॅनल छोटा अंदमान आणि कार निकोबार अलग करण्याचं काम करतात बघा. ग्रँड सामुद्रधुनी सुमात्रा म्हणजे इंडोनेशिया आणि निकोबार म्हणजे भारत अलग करण्याचं काम होतं. सर आणि कोरी खाडी म्हणजे गुजरातच्या पश्चिम भागामध्ये सर क्रीक खाडी म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर डुंकम पास हे दक्षिण अंदमान आणि लघु अंदमान यांना अलग करण्याचं काम करते. कोको सामुद्रधुनीनं कोको बेट आणि उत्तरी अंदमानच्या भागामध्ये अलग होते बघा. पालकची सामुद्रधुनीनं तामिळनाडू आणि श्रीलंका यांच्यामध्ये अलग करण्याचं काम केलं जातं. मन्नारच्या आखाताने दक्षिण पूर्ण तामिळनाडू आणि श्रीलंका अलग होतो बघा. आणि लक्षद्वीप समुद्र कुठे लक्षद्वीप बेट आणि मलबारचा किनारा किंवा केरळ यांच्या दरम्यानच्या समुद्राचं नाव आहे. हे इथं लक्षात घ्यायचं बघा. आलंय लक्षात. मग हे अलग करणारं पार्ट आहे. आणि याच्यानंतरचा शेवटचा पार्ट येतो परमस्थाने सर्वोच्च स्थाने किंवा टोकाचा प्रदेश म्हणू आपण त्याला. भारतातला टोकाचा प्रदेश कुठला आहे. ठीक आहे. मग आता भारताचा टोकाचा प्रदेश बघायचा असेल तर पहिलं भारताचा नकाशा बघू आपण एकदा. हा भारताचा नकाशा आहे. भारताचं सर्वात उत्तरेकडचं टोक या ठिकाणी येतं बरोबर आहे लडाखमध्ये. आणि या ठिकाणच्या गावाचं नाव येतं दफदार. हे सर्वात उत्तरेकडचं आपलं टोक येतं बघा. सर्वात दक्षिणेकडचं येतं असतं कन्याकुमारी. या ठिकाणी कन्याकुमारी येत असतं. आणि इकडचं सर्वात शेवटचं टोक येतं इंदिरा पॉइंट. हा इंदिरा पॉइंटचा पार्ट येतो बघा. ठीक आहे. सर्वात पश्चिमेकडचा पार्ट या ठिकाणी घोवर मोठा हे गाव लागत असतं. इथं गोवर मोठा आहे. आणि एकदम पूर्वेकडचं जे गाव आहे या ठिकाणचं किबिथू गाव आहे. किबिथू. तर भारताचा एकदम पश्चिमेकडचा प्रदेश कुठला घोर मोठा. उत्तरेकडचा दफदार. दक्षिणेकडचा कन्याकुमारी म्हणा किंवा इंदिरा पॉइंट म्हणा. आणि पूर्वेकडचा अरुणाचल प्रदेश म्हणलं किबिथू नावाचं खेड हे लागतं. तर हे एकदम पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरचे टोकाचे गावं लागतात. त्याचबरोबर जमिनीपासून सगळ्यात वरचा भाग जर बघितला तर K2 लागतं. या ठिकाणी येतं बघा. बृहद हिमालयन डोंगररांगेमध्ये येतं असतं. गॉडविन ऑस्टिन म्हणतो आपण. समुद्र पातळीपासून 8611 मीटर उंचावर येत असतं. आणि समुद्र पातळीपासून खालच्या भागामध्ये येत असतं केरळमध्ये असलेलं कुट्टानाथ. हे -2.2 मीटर येत असतं कुट्टानाथ. आलं लक्षात. तर या ठिकाणचा हा प्रदेश लक्षात घ्यायचा आहे आपण. तर हे सर्वात उंच हे सर्वात खाली. हे सर्वात पश्चिमेला हे सर्वात पूर्वेला. हे सर्वात उत्तरेला हे सर्वात दक्षिणेला. तर अशा पद्धतीनं या ठिकाणची ह्या घटना लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता हे झालं आपलं भारताच्या भूगोलाचं पहिलं प्रकरण. या पहिल्या प्रकरणावरती प्रश्न कसे आलेले अगोदर ते प्रश्न समजून घेऊ आपण. खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तानुसार भारतीय प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली आहे. मग आता भारताची प्रमाणवेळ 82.5 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. मग 82.5 अंश पूर्व रेखावृत्त कुठला येईल हे येईल. लक्षात. 82.5 असं पण लिहिता येतात. 82.5 असं पण लिहिता येतं. 82.5 असंही लिहिता येईल. या सगळ्या पद्धतीनं लिहिता येतं. इथं ही पद्धत दाखवलेली आपल्याला. तर 82.5 अंश पूर्व म्हणा किंवा एक्झॅक्टली मिर्झापूर शहरावरून जातं म्हणा किंवा अलाहाबाद म्हणा. लक्षात. हे 5 राज्यातून जात असतं. UP, MP, छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश. ही 5 राज्ये लक्षात घ्यायची. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. अलग करणाऱ्या भागाची नावं विचारलेली. हे बघा 8 अक्षवृत्तांना
या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मालदीव आणि मिनी काय अलग होतात बघा. हे येईल 9 अक्षवृत्तांना या ठिकाणी मिनी काय आणि लक्षद्वीप अलग होतात बघा. हे येईल 10 अक्षवृत्तांना अंदमान आणि निकोबार एकमेकांपासून अलग होतात. हा येईल आणि डुंकन बोळ म्हणजे डुंकन पास लहान अंदमान आणि मोठ्या अंदमानपासून अलग होतात. हे येईल. तर ह्या हिशोबाने जर बघितलं आपण तर 3 4 3 4 नंतर 2 1 2 नंबरचं उत्तर येते. ठीक. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. पुढचा मुद्दा येतो खालील 2 विधानापैकी कोणते बरोबर आहेत. 2 दिलेले आहेत. आकारात भारत चायनाच्या जवळपास 1/4 आहे. नाही, चायनाचं क्षेत्रफळ 54 लाख चौरस किलोमीटर आहे. आपलं जवळपास 33 लाख आहे. 33 त्रिक आपण 1/3 तरी असायला पाहिजे. 1/4 म्हणतं. त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे. नंबर 2 आहे गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत सुमारे 2 तासाचा वेळेचा फरक आहे. बरोबर आहे. लक्षात हे वाक्य चुकीचं आहे आणि हे वाक्य बरोबर आहे. आता हे वाक्यातलं 2 तासाचा फरक हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला रेखावृत्ताकडे जावं लागेल. मग रेखावृत्तानुसार सगळ्यात पश्चिमेकडचं रेखावृत्त येतं 68° पूर्व आणि सर्वात पूर्वेकडचं येतं 97° पूर्व. या दोघातलं अंतर किती आहे 29. एक रेखावृत्त पार करायचं असेल तर 4 मिनटं लागतात. मग 29 रेखावृत्त पार करायचं असेल तर 116 मिनटं लागतात. 116 मिनटं म्हणजे 2 तास जवळपास. 4 मिनटं कमी म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. मग वाक्य कुठलं बरोबर आहे. योग्य विचारलं का अयोग्य. योग्य. तर केवळ वाक्य ब बरोबर आहे. आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे उत्तर भारतीय त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर ज्या 5 आशियाई देशांच्या सीमा एकत्रित आल्या आहेत त्यांची नावं सांगा. आता उत्तर भारत म्हणजे आता हिमालयीन डोंगररांगा आठवा. असं हिमालयाचा भाग येतो. इकडं पाकिस्तान आहे. या ठिकाणी अफगाणिस्तान आहे. या ठिकाणी ताजिकिस्तान आहे. या ठिकाणी चायना आहे आणि या बाजूनं भारत आहे. म्हणजे 1 2 3 ताजिकिस्तान 4 अफगाणिस्तान 5. हे बघा भारत चीन ताजिकिस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान हा पहिला पर्याय उत्तर येतो. भारताच्या उत्तर भागात या 5 देशाच्या सीमा एकत्रित येतात बघा. पुढचा प्रश्न भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त कोणते आहे. तर सर्वात पूर्वेकडचं 97° पूर्व आहे. हे ईस्ट दिलेले त्यांनी इंग्लिशमध्ये. लक्षात 97° ईस्ट हे येत आहे. पश्चिमेकडचं विचारलं असतं तर मग 68° ईस्ट हे असतं बघा. पण इथं कुठलं विचारलेलं आपल्याला. भारतातील कोणकोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जातं. आता कर्कवृत्त तुम्हाला माहितीच आहे 8 राज्यातून जातं असतं ते असं. मग या ठिकाणी गुजरात लागतं. इथं राजस्थानचा एरिया लागतो. मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल इथं त्रिपुरा आहे आणि इथं मिझोराम आहे. आता इथं बघा कुठले कुठले गुजरात मध्य प्रदेश पश्चिम बंगाल ही तिन्ही पण आहेच. ह्याच्यामध्ये मिझोराम लागेल आपल्याला म्हणजे 3 नंबरचं उत्तर येतं बघायचं. ठीक आहे. कारण बाकीचे राज्य काही बघण्याची गरज नाही कारण 4ही पर्यायामध्ये ते आहेच. 5वा पर्याय फक्त त्यांनी शेवटचा बदललेला आहे. वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती आहे. उत्तर गोलार्धात ज्यावेळेस सूर्य येतोय 21 जूनला ते 21 जूनला या ठिकाणी दिवसाचा कालावधी असतो आपला 13 घंटे 13 मिनिटाचा. लक्षात. आणि सर्वात लहान या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की आपण 10 तास जवळपास 47 मिनिटाचा असतो बघा. खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये सीमा रेषा ही मॅकमोहन रेषा आहे. मग मॅकमोहन रेषा आपण बघितलेले भारत चायना दरम्यानची सीमा आहे. आलं लक्षात. ही सीमा 1905 ते 14च्या कालखंडात निर्माण करण्यात आलेली कर्जनच्या कालखंडात निर्माण झालेली सीमा आहे. आलं लक्षात. 3488 किलोमीटर लांबीची सीमा येत असते. तर त्याचं नाव आहे मॅकमोहन रेषा. खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तादरम्यान भारताचे स्थान आहे. मग आता रेखावृत्त विचारलेलं आहे. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. रेखावृत्त विचारलं तर 68 पासून सुरुवात होणार 97 पर्यंत. बरोबर आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. हे बाकीचे अक्षवृत्त आहे 8 ते 37 जे अक्षवृत्ताचं स्थान आहे बघा. आणि 36 97 असं काही हे नाहीच आहे. तर टोटल 29
अक्षवृत्त किंवा रेखावृत्त भारतातून जातात, एवढ्या हिशोबाने लक्षात ठेवा. भारताचे भूसीमा टिंब देशांना लागलेले आहेत. मग भारताच्या भूसीमा किती देशांना आहे? 7. कुठल्या कुठल्या? नंबर 1 पाकिस्तान, नंबर 2 अफगाणिस्तान, नंबर 3 चीन, नंबर 4 नेपाळ, नंबर 5 भूतान, नंबर 6 म्यानमार आणि नंबर 7 बांगलादेश. लक्षात. आणि जलसीमा लागलेल्या आहेत. जलसीमा लागतात 6 देशांना. कुठल्या कुठल्या? नंबर 1 पाकिस्तान, नंबर 2 श्रीलंका, नंबर 3 मालदीव, नंबर 4 बांगलादेश, नंबर 5 म्यानमार आणि नंबर 6 इंडोनेशिया. ही 6 देश आहेत की ज्यांना जलसीमा लागलेली आहे आणि 7 देशांना भूसीमा लागलेल्या आहेत. ठीक आहे. तर याबरोबर भारताचं भूगोलाचं पहिलं प्रकरण संपलेलं आहे.